मारुती गाडी घेतोय काय तू तुझ्या बड्डेला गाडी घेतली मारुतीच्या बड्डेला गाडी घेतली पण हा चाललाय निघून. आता भाई मी पण तेव्हा आला भाई नवीन गाडी घेऊन येणार डायरेक्ट शूट घेणार भाई. त्याच्या मागं अपयशी नाही लागावं म्हणून हिने करून चाललं. काय त्याच्या मागं हा अपयशी नाही लागावं म्हणून खाली निघून चाललं. आता निघून चालला भाई. जेव्हा मी आता माझं आता फिक्स नाही कधी मी आला ना भाई डायरेक्ट नवीन गाडी घेऊन येणार भाई. शब्द आहे आपला भाई लक्षात ठेव. येणार भाई 100% येणार. डायरेक्ट काय आहे का खाली याचं. तिथं मागं वडाय नाही ना आपल्याला पण. मागं वड अरे नाही ते डायरेक्ट फेक मागं जात. झालं 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 चला ओके. अभिनंदन अभिनंदन. गाडी फक्त हळू चालवा. एक हेल्मेट दिले का हो गिफ्ट बिफ्ट मध्ये. त्यांच्यासाठी स्पेशल जॉब्स असतात त्यांना असे. त्याला जॉब देणार का आपण त्याला काहीच तो घेतलं मी काहीच हे करू शकत नाही. गाड्या घेतल्या त्या वर्षात सगळेजण हिट करते येतात. नारळ फोडायचा ना असा कंपनीचा रूल्स आहे. कसला काय सो फायनली आता गाडी घेण्यासाठी आम्ही आलोय. गाडी घेऊन झाली ऍक्च्युली. आम्ही रील बनवत होतो त्यामुळे ब्लॉगचे फुटेज नाही आले. आता गाडी घेतलेली 220 आणि ॲक्च्युअलमध्ये आता गाडीचे लय फीचर्स बदलले ते. मी घेतले ते तेव्हा वेगळे होते आता जरा वेगळे झाले. मस्त एकदम कार्यक्रम आहे. पण यांच्या शोरूममध्ये नारळ फोडण्यासाठी दगड नाही असा प्रॉब्लेम आहे. कारण की मी तर ऑलमोस्ट या वर्षात कमीत कमी 6-7 गाड्याच्या डिलिव्हरी घेतल्या असेल. तर मोठ्या मोठ्या शोरूममध्ये पण एक ईट देतात तिथं आणि तिथं फोडायला लावतात. तर आम्ही आणली मग बाहेर ते म्हणलं नाही. गाडी भारी आहे. मारुतीने आज आमच्या गाडी घेतलेली आहे. आज भरपूर आम्हाला आनंद झालेला आहे आणि सगळ्यात जास्त आनंद पोरांना झाला आहे. कारण की आमच्या दुकानामध्ये कंटिन्यू गाड्यांची लय तारंबळ असते तंगी असते. आमच्याकडे गाड्या नसतात म्हणजे गाड्या असतात पण ह्याची गाडी ते घेऊन जातो त्याची गाडी घेऊन जातो. मग आता एक नवीन गाडी झालेली आहे आम्हाला. तर खूप आनंद झालेला आहे या ठिकाणी. ह्याला जास्त आनंद झालाय कारण की ह्याच्या होलसेल डिपार्टमेंटला गाडीच नसते. मग ह्यो चालत फिरतात त्यांनी मग वांदे होऊन जातात सगळे. भारी वाटले. आता काय बोलायचं आता आम्ही गाडी येते म्हणून स्पेशल घ्यायला आलाय. राहुल तू कभी लेंगे ऐसी गाडी जल्दी कभी लेंगे. आता आमच्याकडे जेवढे आहेत ना आमच्या रायबामध्ये जेवढे गँग आहे ना डायरेक्ट ड्रीम कम्प्लीट करतात. फुल काम करतात फुल पैसे फ्लो पेट पडला तिकडे त्या गाड्या पुढे. चला आता डिलिव्हरी घ्या. हा ना स्टार्टर घ्या बाहेर घे की तू गाडी चालू. गिअर मध्ये आहे गाडी. पाय काढ नाही डायरेक्ट निघते. पाय काढ ना. ढकल पुढं. हा लवकर जा दुकानावर का आम्हाला कोण नाही. अरे हात नाही हे थांबे त्यांना काढू. कुठे नियोजन रात्रीचं आम्ही म्हणू तिथं. ठीक आहे मग दगडू शेटला जाऊ. गरीब नाही आपण. ठीक आहे मग संध्याकाळी दगडू शेटला जाऊ दर्शन करू. तसंच FC रोडला कल्टी शो. फक्त पबजीचा झोन आला आणि पल्सरवरती आपला रावल्या आला. क्वालिटी लच रावत दिसते भाई. बहुत क्वालिटी दिख रही. अरे ब्लॉग चालू आहे भोसडी. गरीब लोकांना गाडी काय कुठे. अरे लवकरच घेऊ भाऊ आपण. 100% घेणार भाऊ आपण लवकरच. स्टे ट्यून.
आपण जिती घेणार आहे ना. अरे गाडीचं नाव रिव्हील नाही करायचं नाही का आपल्याला. काही की आपल्याला दर 10 मिनिटाला गाडी चेंज होते. आपण संध्याकाळी जायचंच दगडू शेट लावून तर जेपसीला जाऊ. तू आता इकडे होलसेलचा मॅनेजर आहे ना, म्हणून तुला कसं होलसेलचा मॅनेजर असल्यावरती रिटेलचा मॅनेजर कधी बोलता का? रुपा अलग आहे आम्हाला. रुपा अलग आहे आम्हाला, मालिकेच अलग आहे. सॉरी मी पण इकडचा मालिक आहे. इकडे माल इकडचा माल चलो. 2-3 दिवस वाटलं पाहिजे नवीन. तिसऱ्या दिवशी धूळ काढते पुसली पण नंतर चालली आहे. चलो धन्यवादची स्पेलिंग चुकते का? धन्यवादच नाहीये. थँक्यू. THANKYOU. नाही, मग मी मराठी. मी मराठी. धन्यवाद भाऊ. मी गोल टाकलो होतो. हॅपी बर्थडे ठेकून. चला जावा. येतो खाली रावल्या. 2 hours later. मी आता तुला जे काही दाखवलं त्याच्यावर तुला काय बोलायचं? काय इमॅजिन कर काय होऊ शकतं. काय नाही भैया, तू तयारी ठेव. नवीन वर्ष तुझं शिव्या खाण्यात जाणार आहे अख्खं. तू पहिल्याच दिवशी 12 नंतर लय शिव्या खाणार आहे. आणि विषय असा आहे की काय तुला काय बोलू पण नाही शकत. त्यामुळे मी ती गोष्ट दाखवणारच नाहीये. मला एक भीती वाटते आता. भीती गाड वाटते. हा? अरे तू मोबाईल सोड. काय मला काय बोललो तुला सांग बरं. काय काय कोणता शब्द आहे? काय ना भैया, हॅपी जर्नी. तुझ्या लाईफ मध्ये शिव्या खाऊन तुला पुढे जाणार आहे. ते आपल्या तू शूटला कर सुरू. 2 hours later. मला एक ते बंद कर 1 मिनिट. शिव्या देणार नाही, चिडणार नाही, काहीच करणार नाही. दादा काहीच बोलायचं नाही बरं का. लईच गांड वाढली. डायरेक्ट तर होतं हात. बटन खोल हाताचं. हाताचं बटन खोल. शिव्या बिवा नाही द्यायच्या बरं का दादा. लस गांड वाटते पण आता जे होईल ते होईल. कोणाला दाखवलं नाही, डायरेक्ट तुला दाखवलंय. कसं वाटलं? ते रात्री दाखवणार होतो पण म्हटलं आत्ता दाखव. चांगलं वाटलं. माझं काय आता शब्द म्हणजे नाही आहेत बोलण्यासारखे. काय कळत नाही असं काय कोणी केलं नाही. ॲक्च्युली मी थोडासा थकलो आहे सकाळपासून फिरून फिरून. आनंद मला आत्म झालेला आहे खूप. ही जी लोक आहेत माझ्या आयुष्यात जी वेड्यासारखं प्रेम करतात. चुत्या असली तरी पण श्रुती असली तरी पण पुरुषला मी एवढ्या वेळा अरे तर होतं दादा डायरेक्ट. हे बघ बघ याने काय केलं चुत्या पक्याला. अरे तर होतं शेट हात. काय आता काय याला सांग काय बोलू आता. फक्त भाऊ व्यवस्थित राहा. ब्लॉगच्या ह्याच्यातून सांगतो मी. माझ्यासोबत जेवढी लोक आहेत तेवढ्यांसाठी मी एकच गोष्ट कधी पण मनात ठेवलेली असते की माझ्यासोबत जो आहे, माझ्यासोबत अशी व्यक्ती जोडलेले जातात ज्यांना लय लोकांनी ठुकरवले, ज्यांना किंमत नाही आहे, किंमत दिली नाही आहे, असलेली किंमत काय कारणांमुळे गेली. आणि माझ्यासोबत ती लोक आली आणि त्यानंतर मला लय लोक म्हणतात की नाही अरे हा असा तू कसा किंवा असं कसं. पण मी सगळ्यांना एक गोष्ट प्रत्येक वेळेस सांगितली की माझ्याकडं एक कला आहे की माणसाला माणसात कसं आणायचं हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे. आणि ते मी प्रत्येक वेळेस प्रत्येकावर हे करत असतो, त्याला चांगल्या गोष्टी सांगत असतो, समजत असतं. ऑब्विसली त्याचा तो भाग असतो की तो समजतो आहे कारण तो त्याच्यात हे करून घेतो आहे. त्यातलंच कृष पण एक आहे ॲक्च्युअलमध्ये लय दलिंदर आहे खरं तर.
आणि प्रत्येक वेळेस मिनटाला एक चुकी करत असते वेगवेगळी. पण ठीक आहे, ते सुधारण्याचं त्याच्याकडे आहे की सुधारते थोडं. आणि आता हे चुत्या बाकी आलाय खरं. ॲक्च्युली मला खरं हे वाटत नाही, कारण की मी माझं नाव स्वतःच इथं काढले ना, तर ते आता मला असं वाटतं की का काढलं. माझ्या शरीराचा अवयव एक घालवला मी थोडासा. काय त्याने काढले, मला रिमूव्ह नाही करता येणार, ठीक आहे. पण माझं एवढं म्हणणं आहे की हातावर अंगावर हे प्रेम ठेवण्यापेक्षा मनात प्रेम ठेवायचं आणि डोक्यातही ठेवायचं की आपल्यासाठी एखादा व्यक्ती जर खूप महत्त्वाचा आहे, तर त्याच्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यावर लक्ष द्या, काम करा, त्याच्यासोबत काम करा आणि मिळून एवढं चांगलं आहे 100%. असे. कारण की आज अजून एक गोष्ट आहे, आज आमचाच एक पट्टा आहे मारुती, जो आता मागे एक दीपक बसलाय. तर दीपकनी पण एक हे केलं होतं का त्याला, बड्डेच्या दिवशी गाडी घेतली. दीपक आपल्याकडे दिवस झाला आता ट्राय परफॉर्मन्स सोबत आहे. आज मारुतीने गाडी घेतली आणि त्याने गाडी घेताना मला बोलवलं, दादा तूच चल गाडी घ्यायला. गाडी घेतली आम्ही, पूजा माझ्या हातून करून घेतली आणि नंतर मग गाडी मीच चालवली की शोरूमच्या बाहेर घेऊन. तर हे ॲक्च्युअलमध्ये चांगलं वाटतं की आपल्या सोबत राहणारे मुलं आहेत, असे पुढे छोटी स्वप्न त्यांच्यासाठी आत्ता दिले मोठे. कारण त्याचं जे वय आहे त्या वयात मी ती गाडी घेतली, ती माझी पण ड्रीम बाईक होती पल्सर 220. तर आनंद झाला होता त्या टायमाला मला. आणि स्वतःच्या कष्टाने काय घेणं आणि स्वतःच्या कष्टाने काय करणं, आता हा जो आनंद आहे त्याच्या तोंडावर, हे त्याचे बघते तुम्ही व्हिडिओमध्ये. आता हा जो आनंद आहे ना, मी तुम्हाला दाखवतो. हा आनंद लाखमोलाच असतो. हा आनंद काहीतरी वेगळा आहे. हा तो मनात ना हसतोय, आनंदात हसतोय, कारण की त्यांनी ते कष्ट करून मिळवले आणि त्याच्यात कुठंतरी आपण एक भागीदार आहे. पोरांना चांगल्या रस्त्यावर आपल्यासोबत घेऊन चाललोय, चांगले वळण लावतो. मी असं नाही म्हणत की डायरेक्ट चांगलं व्हा, मी त्यांना आयुष्यात कधी असं म्हणत नाही की हे करू नका ते करू नका. मी फक्त सांगतो की सगळ्या गोष्टी करा, फक्त व्यवस्थित करा, ज्याने तुमच्या घरातल्यांना, तुमच्या आजूबाजूच्यांना आणि कुणाला तुमच्यामुळे त्रास होऊ नये म्हणून, किंवा तुम्ही ज्या समाजात आहात त्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे. सो पोरं करते ते चांगलं वाटतं की पोरं आपल्यासोबत चांगल्या वळणाला लागतं, ते आनंद आहे. आम्ही काय भाषण करतो. सो फायनली दुकानावरनं घरी आलो त्याच्यानंतर. मावशी आणि अस्मिता आकाश दादाला मी एक गोष्ट दाखवली. मी तुला मागे सांगणार होतो पण थोडासा त्याला घाबरलो त्याच्यामुळं. आता बटन खोल. दाखवणार आहे बटन खोल. मला माहिती आहे काय दाखवायचे. मावशीला माहित असेल. आकाशचा फोटो ह्याने काढला असेल नाही अंदाज सांग. अरे असं करू. सॉरी. हा तो मेसेज वर मला बोलत हा. होता. कर वरती पूर्ण वाच काय. अयो कोणी उद्योग करायला लावले होते तुला येडा क्रुश. क्वालिटी ना. आमच्या दोघांचं नाव काढलेलं त्यांनी. बरं झालं मला इंग्लिश वाचलं नव्हतं रे. वाचले होते तरी नक्की काय काढलंय. मला असं वाटलं की ह्याचा हे ना टॅटो काढणार हा आकाशचा. आकाश स्मिता. अरे वा वा कसं वाटतंय. एक नंबर एक नंबर. एवढं ते प्रेम काहीच नव्हतं पण दुखत काहीच नाही. दुखत नाही ते पण सुंदर लय प्रेम आहे ना आकाशावर आणि हिच्यावर म्हणून ते दुखलं नाही. तो आमचा पिच्चा कधीच प्रेम दिसतोय इथं. अरे कृष. बाकीचे निर्लज्ज सारखं करते मी त्यांच्यापेक्षा एक्स्ट्रीम निर्लज्ज. काही बोला काहीच फरक नाही पडत. बिन लाज आहे. एवढं डेंजर. ऐक ना तसं नाही क्रिश. 100 निर्लज्ज मेल्यावर तू एक पाहिजे झाला. नाही यार पण कसं वाटलं. एकदम भारी मला हे डायरेक्ट अनएक्सपेक्टेड होतं की. स्टोरी बघ आता 11 वाजलेत. 11-13 झाले. ऐक पडली का नाही बघावं लागलं. हे शॉक क्रुश डायरेक्ट नाव बापरे. पडली एकदम प्रॉपर 11 पडली. पुढे शेवटची सारखं नाही त्याच्या पुढची रिफ्रेश नाही ना आपण. आता बघ. अय्यो
आता काय करू तुझ्यासोबत आम्ही असंच राहणार. आता काहीतरी मनोगत व्यक्त कर. किती कसा जरी वागला ना तरी आम्ही तुझ्या सोबत राहणार नका टेन्शन. सोबत आहे राहणार. दादा तर डायरेक्ट कांद्याला स्पीचलेस झालाय. मग आणि त्याच्यात Direct. एवढं घाण थरतो तो माझा दादा नको गोडा लावायला म्हणते. नाही रे पण हे प्रेम वाटलं नव्हतं कृष, पण हे असं तू करू पण शकतो ते पण मला माहिती आहे. काका त्या दिवशी मला काका गेले होते. काका म्हणे अरे येतो का वरती टॅटूच्या इथे. काका तुम्ही या म्हटलं आता मी नंतर जातो म्हटलं. मग आज काकाला फोन लावला सकाळी. काका मी चाललोय फोन लावून द्या. सुंदर गेलो काढलंयस. आणि मला असं वाटतं करून किती दिलं. वेळा बघू ते भारी काढलंयस. घरचं छोटंसं काम करून मी गेलो खाली. गाडी घेतली. गाडी घेऊन एका कामानिमित्त बाहेर गेलो होतो. ते काम करून परत दुकानावरती गेलो. दुकानावर जाऊन गाडीची चावी दादाकडे दिली. त्याच्यानंतर आयुध आला. आयुधासोबत थोडंसं काम होतं ते केलं. मग मारुतीचा वाढदिवस होता त्याच्यासाठी आपण केक बिक सेलिब्रेशन केलं. नंतर मग जायचं होतं दगडूशेठला. तर मग तिथून पुढं दगडूशेठला निघालो. चला बघा पुढे. आता चाललो आम्ही दगडूशेठला दर्शन करायला. मी लाड्या मावशीचा शिव इकडे दीप आहे. पुढे घ्या थोडी. इथं दीप आहे मारुती. मॅनेजर कुठं चाललो गावात. चला गाड्या लग्न करतोय. आवाज येत नसेल हवेमुळं थोडंसं ॲडजस्टमेंट. तो फायनली आम्ही आता याला आलोय दगडूशेठला. तर मग बघू कसं होतं दर्शन. वार कोणतं पण असो काही पण असो पण पोटासाठी काही ना काहीतरी करायचं. जो फुकट का मिलता वो लेगा ही भाई. फुकट में जो मिलेगा वो ही लेगा. अरे बंद केलं का. तर आमचा प्लॅन झाला आता डायरेक्ट मध्ये जायचा. बघू आता कसं काय होतं. मारुती हे पोरं एवढ्या लांब येऊन पण काय फायदा झाला नाही भाऊ. मेन मुद्दा ही मजा जी घेण्यात होती ती मजा नाही घेते. कसं वाटतं मारुती बाकीचे नाही आले आपण आलो. त्यांना यायचं असते बरोबर आहे. कसं पण असो एकदा राहिल्यावर 100% येतात. शिव तर तुला कसं वाटतंय. यायचं असेल तर 100% येऊ शकतो. आणि हे बाहेर येऊन इथपर्यंत येऊन बाहेर थांबले मध्ये नाही आले. किती वाईट दिवस. बघू आता पुढं. आमचा मॅनेजर एक मिनिट. कॅलेंडर कोणतं गाडी जाऊ का. अरे गिफ्ट देवान पुरतं काढणं पडत आहे. फोटो काढले मोबाईल करून पुढं कंपनी मध्ये काढत गेल. रात्री दगडूशेठ जायलो तू तरी मी असं काढत.
तर अशा प्रकारे आपला ब्लॉग इथं संपला, जाहीर करू. आणि गुड नाईट. रात्रीचे 2 वाजले, आता घरी पोहोचून जेवण करू. मग बाईक काय ते उद्या काम आहे, उद्या ओपनिंग पण आहे. उद्या तर पण झाला तर एक नवीन ब्लॉग राहील, बघू. चलो बाय, गुड नाईट.